महत्वाचं आहे की माझ्यावरती जे अन्याय झालेत ना त्याची चौकशी करा. मला बीड परळी सारख्या ठिकाणी मला का आराम दिला? पहिला प्रश्न. निवडणूक असताना बाहेर राज्यातून पोलीस आले मला आराम दिला. दुसऱ्या दिवशी माझ्या अकाउंटला 10 लाख त्याच दिवशी का जमा झाले? धनंजय मुंडे आणि त्या काळ्यांच्या कंपनीच्या अकाउंट मधून संत बाळू मामा कन्स्ट्रक्शन. तिसरा त्याच दिवशी मला किडनॅप करून बारशी करमाळ्याला का सोडलं? मला इलेक्शनच्या दिवशी जर सोडलं तर मग मला सस्पेंड का नाही केलं इलेक्शन कमिशनला? वाल्मिक कराडच्या हस्तक होत. 2 वर्षापासून नेहमी राज्याच्या सोडत येतो मी, एकी गाडी सोडली नाही पण फोन यायचं. मी वाल्मिक कराड बोलतोय, धनंजय मुंडे हे बोलतोय, पीए बोलतोय, काय ते खास माणूस बोलतोय, माझी रात्रीची गाडी सोडा, माझी वायूची गाडी सोडा. आणि याच्यात आमची ओळख झाली होती. काम ऐकत नव्हतं नाही, बिलकुल कधीच नाही ऐकलं काम. मग म्हणून 7 बदल्या झाला ना. हो, माझा मोबाईल फोडलेला, नोट 10 नोट 11. आज इथे अंबाजोगाईला वाल्मिक कराड आणि त्यांचे कार्यकर्ते आले होते शेपवाडीचे. का म्हणजे मी बोगस मतदान होऊ दिलं नव्हतं आणि त्यांची ती रेकॉर्डिंग केली होती. त्यांना भीती वाटली असेल. आज जसं माझ्या घरी चोरी केली, कोण केली चोरी बघा, शोधा तुम्ही सांगा ना, तुम्हाला काय माहिती? पोलिसांना पण एवढं तिथे करुणा मुंडेच्या गाडीत 2 रिव्हॉल्वर ठेवतात स्वतःच्या बायकोच्या. माझ्या घरी का नाही चोरी करणार आहे? वाल्मिक कराडच्या कुठल्याच काळ्या धंद्याला तुम्ही समर्थन केले नाही? कधीच नाही. हा तसं नाही. तिथे आमची वाल्मिक कराड धनंजय मुंडे मी गेल्यापासून मला दबाव आणला ना, मी दबावाला बळी पडत नाही. एखादी जर गरजवंत आहे त्या गावातला, साहेब वाळूची गाडी आत्ताच चालवली हो, बहिणीचं लग्न आहे, हे समजा मी असा माणूस आहे, असा अधिकारी आहे, पण मला दबाव सहन होत नाही. ठीक आहे, चला. मतदान होऊ दिलं नव्हतं आणि त्यांची ती रेकॉर्डिंग केली होती. त्यांना भीती वाटली असेल. आज जसं माझ्या घरी चोरी केली, कोण केली चोरी बघा, शोधा तुम्ही सांगा ना, तुम्हाला काय माहिती? पोलिसांना पण एवढं तिथे करुणा मुंडेच्या गाडीत 2 रिव्हॉल्वर ठेवतात स्वतःच्या बायकोच्या. माझ्या घरी का नाही चोरी करणार आहे? वाल्मिक कराडच्या कुठल्याच काळ्या धंद्याला तुम्ही समर्थन केले नाही? कधीच नाही. हा तसं नाही. तिथे आमची वाल्मिक कराड धनंजय मुंडे मी गेल्यापासून मला दबाव आणला ना, मी दबावाला बळी पडत नाही. एखादी जर गरजवंत आहे त्या गावातला, साहेब वाळूची गाडी आत्ताच चालवली हो, बहिणीचं लग्न आहे, हे समजा मी असा माणूस आहे, असा अधिकारी आहे, पण मला दबाव सहन होत नाही. ठीक आहे, चला. निर्णय घेतला नाही. आता मला 2-4 कॉल करू द्या आणि पहिले मग मी विचार करेन डीसी ऑफिसला जायचं की डायरेक्ट बीडला जायचं, मी विचार करेन. तुम्ही एन्काउंटरची ऑफर का नाकारली? आम्हाला ते योग्य वाटलं नाही ना, पाप वाटलं. कारण काय माहितीये का, आहे तो आरोपी पण न्याय देवता बसली आहे ना. जर आरोपीला पुरावे टाकलेले आहेत ना, अकाउंट स्टेटमेंट मतदान कोणत्या दिवशी झालं ते तारीख सांगा, कोणाला माहितीये? 23 ला झालं. 21 का 23? एक मिनिट हळूहळू मला बघू द्या. 21-10-24 ना. हे तुमच्या इंस्टाग्राम वरती हे पुरावे सगळे आहेत ना? बाकीच्यांना ज्यांना नाही आहेत त्यांना दाखवू द्या ना मला. कारण खोतावरांचं कसं आहे, धनंजय मुंडे वाल्मिक कराडची जी कंपनी आहे संत बाळू मामा कन्स्ट्रक्शन कंपनी अंबाजोगाई, त्याच्यात महादेव कराड आणि काळे हे पार्टनर आहेत. त्यांच्या कंपनीतून माझ्या पेमेंटच्या अकाउंटला 10 लाख आले, 7.5 परत केले. 2.5 लाखामध्ये आता माझा हे बाकीचा उरलेला खर्च चालू आहे. तुमचा खर्च चालू आहे आता त्यातनच करणार ना. आता काय करणार मी, जे काही पगारातली सेव्हिंग आणि त्यातला खर्च. बरोबर हो मेघराज, मी सांगितलं होतं की 7.5 परत दिलेले आहेत आणि 2.5 राहिलेले तेही मी अजून प्रामाणिकपणे देईन. परत कसे दिले? 17-10 परत कशी दिले? कॅश की कॅश, दुसरे ट्रान्सफर, माझा अकाउंट. हे सगळे पैसे कशासाठी दिले होते तुम्हाला? 10 लाख रुपये अमाऊंट का दिली होती? तुम्ही शांत बसायचं. ज्या काही घेतलेले हे बघा, माझ्याकडे 416 रुपये बॅलन्स होतं. 416 तारीख दाखवतो.
21/10/24 तारीख बघा, 21/10/24 कोणी पाठवले? मग तुम्ही म्हणतात त्यांना सासर करायचे होते. तुम्ही म्हणतात एन्काउंटरचा आताच घेऊ नका. एन्काउंटर थोडं बाजूला ठेवा. हे पैसे कशासाठी आले होते? ईव्हीएम मशीन पासून तुम्ही दूर जायचं. जे काही ईव्हीएम ला छेडछाड होईल ते गप्प बसायचं आणि सहन करायचं. माझी ड्युटी बघा. 4-5 प्रश्न विचारा. त्यांना कोणी विचारताना प्रश्न एकदम पत्रकार बघितले एकदम असे प्रश्न विचारतात ना अजितदादाला, गृहमंत्र्याला, की कासले असं बडबडतोय किंवा कासले दारू पिऊन बोलतोय, असं तुम्ही निगेटिव्ह विचारू नका. कासल्यांनी पुरावा दाखवलाय. मतदानाच्या दिवशी 10 लाख रुपये त्याच्या अकाउंटला जमा झाले, असा प्रश्न विचारा. आणि त्याच दिवशी त्यांना तिथे ड्युटी होती ईव्हीएम जवळ, तिथून का काढलं? जेव्हा मनुष्यबळाचा म्हणजे अपुरं मनुष्यबळ होतं परळीला माझी ड्युटी होती. ईव्हीएम मशीन जवळ रात्री बघा तुम्ही तो एन्काउंटरचा मुद्दा घेताय आणि जो मेन मुद्दा पाहिजे ना आपल्याला कितीच हजेरी. बरं ऑर्डर आहे, सगळे भेटेल तुम्हाला. निवडून आले असं म्हणायचं. हा चुकीच्या पद्धतीने आले. फ्रॉड केला धनंजय मुंडे आहे पूर्ण सरकार. जर एकनाथ शिंदे जर सरकार सोडलं ना एवढे अजितदादांचे सीट येऊ शकतो. माझ्यावर गुन्हा दाखल झाला. काल मी परवा दिवशी चॅलेंज दिलं होतं माझं बघा उस्मान शेख एलसीबीचे PI म्हणजे चॅलेंज दिलं होतं मी. एसपीला चॅलेंज दिलं होतं मी की माझ्यावर गुन्हा दाखल नाही अजून आणि तुम्ही माझं लोकेशन काढताय, मला माणसं पाठवताय. तर त्यांनी एक गुन्हा दाखल केला जो मी महिनाभरापूर्वी बोललोय. काहीतरी कुत्रा शब्द वापरलाय. लातूर जिल्ह्यामध्ये अमित देशमुखांविरुद्ध तर कुत्रा जरी उभा केला तर निवडून येईल असं मी विधान केलं होतं. त्याच्यावरून अॅट्रॉसिटी दाखल केलाय. काहीतरी अजून त्याच्यात मॉर्फिंग केलं असेल, मी बघितला नाही अजून तो व्हिडिओ. काय डिटेल्स आहेत तुमच्याकडे? FIR आहे ना माझ्याकडे. सांगताल FIR नंबर आणि पोलिसांनी तुम्हाला संपर्क वगैरे काय केलाय का? पोलीस माझ्या पाठीमागे होते. पोलीस दिल्लीला पण होते. पोलीस सगळीकडे संपर्क केलाय. आता सुद्धा एका पोलिसांचा फोन आला होता कुठे काय हजर होत आहे. मागणी माझी एवढीच आहे. ज्या प्रकारे एका बिल्डरच्या सांगण्यावरून जो एक बिल्डर आहे, ऐका शांत ऐका, गडबड करू नका. जो एक बिल्डर आहे सुरतचा, जो माझा 5 वर्षापासूनचा मित्र आहे, त्याच्या घरी मी गेलो आणि त्याच्या घरात आणि त्याच्या ऑफिस मध्ये मी थांबलो. त्याच्या ऑफिस मध्ये मी बेड काढला, त्याच्या बेडवरती आराम केला. हे फोटो आणि काही चुकीचे पैसे आलेले पण कोणाच्या अकाउंटला आलेत, त्यांनी पाठवलेत का, माझ्या आलेत का? माझ्या एवढे झाले 10 लाख धनंजय मुंडेचे, ते मी आज शो करतोय. पण त्यांनी काहीतरी चुकीचे दाखवलेत ज्या अकाउंटला की पैसे पाठवले. त्याच्यावरून मला निखिल गुप्ता माननीय ADG यांनी सस्पेंड केले 6 तासात त्या बिल्डरच्या सांगण्यावरून. म्हणजे निखिल गुप्ताची आणि त्यांची पार्टनरशिप आहे जी राज शॉपिंग सेंटर, निधी शॉपिंग सेंटर, सर्व पेपर तुम्हाला देतो मी. ते निखिल गुप्ताचे आहेत माननीय ADG महाराष्ट्राचे. तर त्यांनी मला 6 तासात इन्क्वायरी, पत्र यायला 48 तास जातात. 6 तासात माझी इन्क्वायरी केली आणि संपवलं. मी बघावं जे माझ्यावरती 7 बदल्या झाल्यात माझ्या मित्रांनो. 7 बदल्या 2 वर्षात ज्युनियर तुकाराम मुंडे बनवले मला खऱ्या अर्थानं. हा तर तुम्ही हा आवाज उठवा. 4-5 प्रश्न विचारा सगळ्या मीडियाला सांगा. ऐका 4-5 प्रश्न विचारा. आले नाही. आता मी जाऊन इथलं डिसिप्लिन कडे वगैरे प्रॉपरच्या किंवा CP वगैरे CP ऑफिस जे काय आता इथलं बघतो मी. सिस्टीमच्या चॅलेंज याच्यासाठी केलं होतं की मी अजून 15 दिवस जरी गेलो तरी भेटलो नसतो. पण मला काही पत्रकारांनी, काही माझ्या मित्रांनी, काही माझे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की तू फेस कर, असं पळू नकोस. आणि मलाही वेगळं वाटत होतं की मी मोबाईल बंद करतोय आणि पोलिसांपासून लपंडाव खेळतोय. त्याच्यापेक्षा म्हणजे फेस करू. काय 8 दिवसाची जेल होईल, 15 दिवसाची जेल होईल. आता पुढचं काय असणार आहे? आता मी अजून काही सांगू का? इथल्या डिसिप्लिनला भेटणार आणि मी पुढे बीडला जाणार, अरेस्ट होणार उद्या. तुम्हाला अरेस्ट करायला आले नाहीत तुमचे कोणी मित्र किंवा सहकारी आलेत काय? ते आलेत, फोन आलेत, ते मी सांगतो आता कोण कोण आलेत काय. कासले तुमचा जो 2 दिवसापासून तुम्ही व्हिडिओ व्हायरल करताय, दिल्लीला होता,
दिल्लीला नेमकं कुठं होतं काय हा, होतं? दिल्लीला बघा, हा त्याच्यावर मला बोलायचंय. दिल्लीला मी माझे व्हिडिओ मीच टाकले. साम टीव्हीने अशी बातमी दिली की कासल्यांचे नवे कारनामे समोर. कासल्यांचे नवे कारनामे समोर. ही चुकीची बातमी आहे. असं नाही, मी गेलो माझ्या पैशाने पिलोय, माझ्या पैशाने. तर म्हणजे काय हो, परमिशन आहे पबला. पब म्हणजे काय, त्या ठिकाणी जाऊन डान्स करतो काय चुकी? लाल किल्ला, पब सगळं केलं. आणि कोणाचं काय अश्लील काय कृत्य केले का जाऊन? राजकीय पुणे नेत्याची भेटगाठ घेतली. भेट घेतली मी 100 चॅनलची घेतली भेट, आणि 100 चॅनलनी मुलाखत घेतली माझी, अजून दाखवले नाही. आरुषी सिंह यांची आज मी 1 तास भेट घेतलेली. कोण आहे ते? आरुषी सिंह काही दिवसापूर्वी दिल्लीच्या मुख्यमंत्री होते. बरं तर त्यांनी माझा प्रश्न ते उपस्थित करणार आहेत. 1 तास आमची चर्चा झाली आज. बरं तर बघू आता ते त्या वरच्या लेवलवरती, म्हणजे त्याला काय म्हणतात, आपल्या भारत लेवलवरती हा प्रश्न ईव्हीएमचा. तुम्ही पण हाच प्रश्न उचला मित्रांनो. ईव्हीएम जवळ फक्त 3-4 प्रश्न ऐका, नीट ऐकून घ्या की यांची ड्युटी काय होती, ईव्हीएम जवळची ड्युटी का काढली, यांना आराम का दिला, रेस्ट का दिला, आणि यांचं त्या दिवशीचं लोकेशन काय, आणि यांच्या अकाउंटवर 10 लाख का जमा झाले. बस सगळे उत्तर मिळतील. कुणी जमा केलं? कॅश पकडली होती ती, आणि ईव्हीएम पशी तुम्ही थांबायचं नाही. स्वतः येतात का तुम्ही? पैसे घेतले, तुम्ही पैसे घेतले, तुम्ही पैसे करायला होते. हो, मला भेटले. त्यांनी 10 लाख कुठे झाली, कशी डील झाली होती तुमची? एक परळीच्या वरती राकेशचं ज्या ठिकाणी हे ना सेंटर आहे ना, त्याच्यावरती आमची राहण्याची सोय केली होती. त्या ठिकाणी लोकेशन काढलं तरी मला असं बोलता येत नाही. नाही घ्यायचं ते घ्या, माझा बीपी पुन्हा वाढतो. एक प्रश्न विचारा, एक प्रश्न विचारा ना. कशी झाली ते सांगा. भेट कुठे झाली, कशी डील ज्या ठिकाणी मंगल कार्यालयामध्ये आमची राहण्याची व्यवस्था केली होती त्या ठिकाणी ते आले होते. त्या ठिकाणी काय ठरलं होतं नेमकं तुमचं? मला सांगितलं होतं कोण कोण होतं त्या बैठकीत? तुम्हाला रिझर्व ठेवेल, तुम्ही फक्त शांत राहा. ज्याप्रमाणे तुम्ही पहिले कारवाई केली, लोकसभेलाही तुम्ही कारवाई केली होती, बोगस मतदान तुम्ही करू दिलेलं होतं लोकसभेला, तर तुम्ही हे करू नका, एवढं त्यांनी सांगितलं होतं. भरपूर आहेत. आमचे सचिन पानकर साहेब सुद्धा, सचिन पानकर आहेत, ते मला बोललेले पैसे आले तुमच्याकडे, ते भेटतात तर ठेवा, ओपन करू नका, नाही तर तेही जातील आणि सस्पेंड व्हाल, डिसमिस व्हाल. सचिन पानकर ऍडिशनल एसपी जे 4 वर्ष झाले एका ठिकाणी ठाण मांडून आहेत, जे वाल्मिक कराडचे हस्तक आहेत, ऍडिशनल एसपी. तुम्ही आता माझ्या घरात एन्काउंटरचा पुरावा आपल्याला फक्त माहिती आहे तुम्हाला बघा, बोगस एन्काउंटर काय असतो हे मी पहिले जनतेला समजावून सांगतो. तुम्हाला माहिती आहे, सांगितलं नको सांगू. हा, तर बोगस एन्काउंटर असा असतो, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सचिव, गृह सचिव हे पहिले वरून केंद्राकडून सिग्नल आल्यानंतर गुप्त बैठक होते, त्यानंतर ठरवतात. जसा अक्षय शिंदेचा झाला, त्यानंतर 4-5 अधिकारी वरिष्ठ लेवलचे येतात आणि त्या म्हणजे स्थानिक पातळीवरचे 4-5 अधिकारी अंमलदार निवडतात, आणि मग तो बोगस एन्काउंटर केला जातो. तसाच तीच ऑफर मला होती. पण त्या ऑफरची अशी पुरावे तुम्हाला भेटणार नाहीत, कारण शासन किंवा IPS IAS लोक खूप हुशार असतात. बंद दाराआड मला ऑर्डर बी अशी होती ना, म्हणजे ऑफर, की तुम्ही डायरेक्ट जाऊन शूट करा नाही, तुम्ही त्यांच्या पाठीमागे रिव्हॉल्वर घेऊन 24 तास राहा, आणि जर कुठे तुम्हाला चुकीचं वाटलं तर तुम्ही कारवाई करा. लक्षात आलं?